नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते, तसेच मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज सुंदर विचारांची आवश्यकता असते. मग चला तर सुरू करूया मनाला भिडणारे सुंदर असे 20 विचार. पहिली, जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांना तुमच्यावर प्रेम करायला लावण्यात वेळ घालवण्याऐवजी जे लोक तुमच्यावर खरंच प्रेम करतात ते तुमच्यावर आणखी कसे प्रेम करतील याकडे लक्ष देणे कधीही चांगले. दुसरे, तुमच्या आयुष्याचे नियंत्रण तुमच्या स्वतःच्याच हाती ठेवा, नाहीतर ते नियंत्रण दुसरे कोणीतरी घेईल. तिसरी, प्रत्येक जण जग बदलण्याचा विचार करतो, पण स्वतःला बदलण्याचा विचार कुणीच करत नाही. 4, कुठल्याही आजारावर उपचार करण्याआधी मनावर करा. 5, तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कोणाचे एखाद्याचे गुपित कधीही कुणाला सांगू नका, अगदी मित्राला देखील नाही. तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच. गुपित ज्यालाच म्हणतात जे आपण कुणालाही सांगत नाही. आपण स्वतःचे आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही, तर इतर कोणी आपले गुपित लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाचे नाही का? 6, खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला. 7, चिंतेसारखी शरीराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. 8, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म. 9, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वतः परमेश्वर नाखुश असतो. 10, दिलेलं वचन हे एखाद्या घेतलेल्या कर्जाप्रमाणे असते. 11, माणसात देव असतो असे म्हणतात, पण माणसात माणूस आहे की नाही हे जास्त महत्त्वाचे आहे. 12, होय म्हणजे ही एक सवय होऊन जाते. लोक तुमच्यावर तीच अपेक्षा नेहमी ठेवतात, म्हणून योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. 13, कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नका, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नका. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. 14, काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात, त्यामुळे त्या जैसे ते ठेवणे एवढेच आपण करू शकतो. 15, गोड मध बनवणारे मधमाशी वेळ आली की चावायला विसरत नाही, त्यामुळे माणसाने नेहमी सावधगिरी बाळगायला हवी, कारण जास्त गोड बोलणारे पण आपल्याला इजा पोहोचू शकतात. 16, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आणि पालन करा. खोटं बोलू नका, कोणाला फसवू नका आणि ध्येयाच्या दिशेने प्रयत्न कधी सोडू नका. 17, ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कोणाला कमी लेखनाची गुर्मी असावी, ना स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. 18, या 2 गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. 19, काही नाती जपली जातात तर काही नाती जपावी लागतात, तसेच काही नाती जोडावी लागतात तर काही नाती जोडले जातात. 20, खोटं सहज खपून जातं, कारण सत्य खरेदी करण्याची सगळ्यांची लायकी नसते. हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.